तर आरे कॉलनीची एक अशी गोष्ट आहे आणि ही रिअल स्टोरी आहे. 2016 एक ब्रँडन नावाचा मुलगा होता, ब्रँडन गोन्झाल्वेस त्याचं नाव होतं. तो आरे कॉलनीच्या आजूबाजूलाच म्हणजे राहायचा, तिकडचाच रहिवासी होता. तर तो आरे कॉलनीमध्ये बेसिकली सकाळी जायचा मॉर्निंग जॉगसाठी. ओके. तो जॉगला गेला आणि दुपार झाली, संध्याकाळ झाली, पण तो घरी आला नाही त्या दिवशी. तर त्याचे घरचे म्हणजे त्याची बहीण होती आणि त्याची जी आई होती, त्या दोघांनी म्हणजे आजूबाजूला लोकांकडे विचारपूस वगैरे केली की म्हणजे बाबा तुमच्या घरी आलाय का, की त्याच्या मित्रांना विचारलं, पण त्यांना कुठलाही म्हणजे क्लू भेटला नाही ब्रँडनबद्दल. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी पोलीस कंप्लेंट केली, मिसिंग रिपोर्ट त्यांनी पोलिसांकडे दाखल केली की माझा जो मुलगा आहे, आणि बहिणीने सांगितलं माझा जो भाऊ आहे तो कालपासून बेपत्ता आहे. झालं असं की जेव्हा तो मिसिंग झाला त्याच्या मला वाटतं 2-3 दिवसानंतर आरे कॉलनीच्याच एका रहिवाशीला एक मृतदेह भेटला त्याला. मग त्यांनी ऑब्व्हियसली पोलिसांना बोलवलं वगैरे वगैरे. आता थोडंसं ग्राफिक आहे रेप्रेझेंटेशन, पण जसं घडलंय तसं मी तुम्हाला सांगतोय. तर डिस्क्लेमर आहे, जे लोक थोडेसे म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत, ग्राफिक कमिंग अहेड. जी डेड बॉडी तिकडच्या रहिवाशांना सापडली, ती डेड बॉडी एका झाडाखालती बसलेल्या मुद्रामध्ये होती आणि त्या डेड बॉडीचं डोकं नव्हतं, डोकं कापलेली बॉडी होती. आणि डोकं म्हणजे त्यांना मिळालं थोडंसं पुढे मिळालं त्यांना. त्या डेड बॉडीची जीभ मिसिंग होती. त्या डेड बॉडीचा जो कंठ असतो आपला, जो व्हॉइस बॉक्स असतो, तो मिसिंग होता. आणि जो आपला इसोफेगस असतो आणि जो म्हणजे मला वाटतं लार्नेक्स म्हणतात, मला टर्म नाही माहिती, तो मिसिंग होता. कंठवाला जो पार्ट जिकडनं आपला आवाज सुटतो. तर त्याचं जे डोकं मिळालं बाजूला, त्याच्या डोक्यावर सुद्धा वेगळे वेगळे विचित्र सिम्बल्स मिळाले, गोंदलेले, म्हणजे एका नाईफने, एका चाकूने कोणीतरी गोंदलेले असे चित्र मिळाले. आणि डोकं बाजूला मिळालं आणि त्या मृतदेहाच्या बाजूलाच त्यांना नारळ आणि म्हणजे जे काय ब्लॅक मॅजिकमध्ये यूज करतात, कुंकू वगैरे असे ते सगळी गोष्ट मिळाली. आणि नंतर जेव्हा मग त्यांनी म्हणजे आयडेंटिफाय केलं त्या बॉडीला, तर दुर्दैवाने ती बॉडी जी होती ती ब्रँडनची होती. आणि पोलिसांनी जेव्हा शोध घेतला, मग ब्रँडनच्या आई आणि त्याच्या बहिणीला बोलवलं, त्यांनी आयडेंटिफाय केली. ऑब्व्हियसली म्हणजे खूप वाईट गोष्ट झाली त्यांच्याबद्दल. पोलिसांनी मग म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना क्रॅक करायची होती केस, कारण त्यांनी ऑब्व्हियसली एक मर्डरचाच अँगल बघितला की म्हणजे खूनच केलेला आहे. अच्छा, खून एका माणसाने तर केला नसेल, कारण ब्रँडन जो होता 22 वर्षाचा होता तेव्हा, म्हणजे हेल्दी होता तसा. 2-3 लोक तरी लागली असतील म्हणजे एवढं करायला. कारण जेव्हा पोस्टमॉर्टम मध्ये त्यांना असं कळलं की ह्याचं जे डोकं कापलेलं आहे ते इकडे नाही कापलंय, हे कुठली दुसरी ठिकाण होतं, तिकडे त्यांनी हे सगळं केलं आणि मग या डेड बॉडीला त्यांनी इकडे या झाडाखालती ठेवलेलं आहे. आणि पोलिसांनी मग खूप म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालली, म्हणजे मला वाटतं 1-2 वर्ष, इफ आय एम नॉट मिस्टेकन. त्यांनी खूप सारे अँगल्स बघितले, जे आजूबाजूचे जे म्हणजे म्हणतात ना, पोलीस लोक सिरियल ऑफेंडर्स बघतात, आजूबाजूच्या जे मर्डर केसेसचे जे आरोपी असतात त्यांची हिस्ट्री काढतात, त्यांना विचारपूस करतात. ब्रँडनची कोणाबरोबर दुश्मनी होती का, त्याचे मित्र, त्याची एक्स गर्लफ्रेंड्स, त्याचे अजून कोण कोण जे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, सगळे अँगल्स त्यांनी बघितले. अच्छा, पोलिसांनी नंतर शेवटी हा सुद्धा अँगल बघितला की हा ह्युमन सॅक्रिफाईसचा केस आहे. तर ह्युमन सॅक्रिफाईसच्या केसमध्ये बाबा जे आजूबाजूचे जे तांत्रिक असतात त्या सगळ्या तांत्रिकांना सुद्धा त्यांनी बोलवलं, म्हणजे मोर दॅन 100 तांत्रिकांना त्यांनी बोलवून विचारपूस केली की म्हणजे हा प्रकार काय आहे, तो तुम्ही आम्हाला जर सांगू शकतात ते आम्हाला प्लीज सांगा. सगळ्या तांत्रिकांनी सुद्धा सांगितलं की हा प्रकार आम्हाला सुद्धा नाही माहिती. तर खूप सारे ह्याच्यात अँगल्स आहेत, म्हणजे मी नाही म्हणत की असं घडलं असेल जे मी आता बोलणार आहे, पण लोकांनी असं खूप सारे अँगल्स काढले की तर्क वितर्क लावले की त्याचा खूनच झाला असेल है ना, किंवा मग अच्छा त्यांना असं सुद्धा वाटलं की कुठल्या जंगली जनावराने काय केलं असेल. पण जंगली जनावर एवढं म्हणजे म्हणतात ना की
प्रोफेशनल वे मध्ये कोणाचा खून करू नाही शकत. म्हणजे जंगली जनावर काय करणार, बिबट्या फाडून टाकणार. तुम्ही जर म्हणणार की अच्छा आरे कॉलनीमध्ये बिबट्या असतो, बिबट्या काय करणार, तुम्हाला इकडे पकडणार. तो एकदम म्हणजे एवढा प्रिसिशन मध्ये तुमचं जो हेड आहे तो कोणीही कापू नाही शकत. अच्छा ते जरी झालं असेल, त्याच्या डोक्यावर म्हणजे फोरहेड जो होता, फोरहेडवर जे सिम्बल्स होते, जे खुणा होता, ते म्हणजे मनुष्यच करू शकतो. हा एक ह्युमन सॅक्रिफाईसचाच एक प्रकार होता. आणि एक म्हणतात ना की सेटॅनिक वर्शिप जे करतात, म्हणजे जे सेटन वर्शिपर्स होते, शैतानाला मानतात, तर शैतानालाच एक बळी म्हणतात ना की नरबळी, ह्युमन बळी दिला असेल कोणीतरी. पोलिसांनी ही केस क्लोज केली आणि त्यांनी फायनल वर्डिक्ट हा दिला की म्हणजे देर आर नो प्रूफ्स, कुठलाही पुरावा या केसमध्ये नाही आहे, कुठलाही तर्कवितर्क जे त्यांनी पोलिसांनी खूप प्रयत्न केला की ह्याला हे क्रॅक करावं, पण ते सुद्धा म्हणजे क्रॅक करू नाही शकले. म्हणून त्यांनी ती केस क्लोज केली की इट इज अ केस विदाउट एनी एव्हिडन्स म्हणून. आणि इवन जे तू मगाशी बोललास की तो ड्रॉ करायचा, हो, असं सुद्धा एक म्हणजे थिअरी आहे की म्हणजे जेव्हा लोकांनी म्हणजे पोलिसांनी जेव्हा त्याची डायरी वगैरे जेव्हा घरी त्यांनी तपास केला, तर त्याच्या घरी असे कुठली ड्रॉइंग्स भेटले की त्या ड्रॉइंग्समध्ये एक असा मुलगा आहे, त्या मुलाच्या आजूबाजूला लोक आहेत, 3-4 लोक आहेत, आणि वरती एक अशी शैतानाची एक मोठी अशी मूर्ती आहे, अशी एक मनुष्य, जो मनुष्य खाली बसलेला आहे त्या मनुष्याचा बळी देतोय. म्हणजे जसं त्याच्या बरोबर घडलं ना, तसं सेम एक ड्रॉइंग, एक स्केच लोकांना त्याच्या डायरीमध्ये सापडलं. हॅलो. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा मी घेऊन आलोय तुमच्या सर्वांचा फेवरेट पॉडकास्ट, आणि आज आपल्या बरोबर आहे अथर्व. कसा आहेस? एकदम मस्त रे अथर्व. आज मी पण एकदम छान आहे भाई, मजा येते मला. आज आपण सेकंड पॉडकास्ट करतोय, आणि जो आपला लास्ट पॉडकास्ट होता बायंगी स्पेशल, त्याला खूप क्रेझी रिस्पॉन्स आला, लोकांना तो खूप आवडला. स्पेशली तू जे इन डेप्थ नॉलेज लोकांना सांगितलेस, शेअर केलेस, तर लोकांना खूप मजा आली. पण तुला कसं वाटलं बाई लास्ट एपिसोडचे रिॲक्शन कसे होते घरातल्यांचे? किंवा एकदम मस्त रिॲक्शन होतं. खूप म्हणजे वेगळे टॉपिक्स आपण घेतले, तर मला वाटतं एकदम इन डेप्थ नॉलेज आम्ही कव्हर केलं. प्रत्येक वेगळे त्याच्यात देवांबद्दल सुद्धा थोडंसं आपण बोललो, भूतांबद्दल सुद्धा बोललो, कुठले हॉरर इन्सिडेंट सुद्धा सांगितले. तर एकदम मस्त होता, मजा आली. पण आज आपण परत एकदा एक नवीन एपिसोड करतोय अबाउट हॉरर, आणि ह्यात आपण 2 एपिसोड करणार आहोत ऍक्च्युली. एक हॉररच्या बद्दल करणार आहोत आणि एक स्पिरिच्युअलिटी बद्दलही करणार आहोत. सो दोन्ही एपिसोड मागे पुढे असतील, तर तुम्ही नक्कीच चेकआउट करा. आणि जर तुम्हाला आमचा लास्ट एपिसोड चेक करायचा असेल, तोही तुम्ही पेजवर बघू शकता. पण आज तू तुझ्या हॉरर स्टोरीज कोणत्या आणल्यात स्पेशली तू? कारण मी पण थोडंफार आणल्यात हॉरर स्टोरीज, रेडिटच्या वगैरे आहेत, सो तेही खूप क्रेझी आहेत. पण तू सांग. एक मला वाटतं रेडिटची स्टोरी आहे, छोटीशी स्टोरी आहे पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स होते त्या पेशंट्सला रिस्टबँड लावायचे डॉक्टर्स. ठीक आहे, म्हणजे 2 कलरचे रिस्टबँड होते. एक रिस्टबँड होता लाल कलरचा, आणि दुसरा जो रिस्टबँड होता तो ग्रीन कलरचा होता. तर त्यांनी असं ठरवलेलं की जो पेशंट म्हणजे जिवंत आहे त्या पेशंटला ग्रीन कलरचा रिस्टबँड, आणि जो पेशंट मेलेला आहे म्हणजे जो नाही आहे आता त्याला रेड कलरचा रिस्टबँड. सॉरी, जो पेशंट जिवंत आहे त्याला ग्रीन कलरचा, आणि जो जिवंत नाही आहे त्याला रेड कलरचा. तर या हॉस्पिटलचा एक डॉक्टर होता. तो डॉक्टर बेसिकली लिफ्टमध्ये गेला, आणि लिफ्टमध्ये तो बघायला लागला की एक ऑलरेडी मुलगी त्या लिफ्टमध्ये होती. तो आतमध्ये गेला, आणि त्याचे जे म्हणजे वॉर्ड बॉय किंवा मग डॉक्टर होते त्यांनी त्याला खाली बेसमेंटमध्ये पाठवलेलं. बेसमेंटमध्ये काहीतरी सामान होतं त्यांचं, ते वरती त्यांना घेऊन यायचं होतं. तर डॉक्टर गेला लिफ्टमध्ये, मुलगी तिकडे उभी होती, म्हणजे अशी कोपऱ्यातच उभी होती.
आणि हे दोघं मग सेम लिफ्टमध्ये म्हणतात ना ऊंची ये बिल्डिंग लिफ्ट तरी बंद आहे टाइप्स, तसं मुवमेंट वाटला त्याला. पण बघूनच त्याला वाटलं की पेशंट आहे म्हणून. मग त्याने असंच स्माइल केलं म्हणजे डॉक्टर म्हणून. मुलीने स्माइल नाही केलं, मुलगी फक्त असंच एकदम पोकर फेस देत होती त्याला. मग हे लोक खाली गेले बेसमेंटमध्ये, आणि बेसमेंटमध्ये जसे ते पोचले तिकडे बेसमेंटचा जो लिफ्टचा दरवाजा होता तो उघडला. ओके. दरवाजा उघडला आणि त्यांना समोर एक माणूस बघितला त्यांनी. पेशंट होता तो, आणि तो पेशंट थोडासा लांब होता आणि तो असा लंगडत लंगडत येत होता लिफ्टकडे. आणि हा डॉक्टर बाहेर जात होता बेसिकली. आणि बाहेर जाण्याच्या अगोदरच त्या डॉक्टरने त्या पेशंटचा हात बघितला, त्याची रिस्ट बघितली, आणि ती रिस्ट जी होती त्याच्यावर जो रिस्ट बँड होता तो लाल कलरचा होता. डॉक्टरला समजलं की, म्हणजे त्याला माहिती होतं ऑब्व्हियसली की म्हणजे त्या सेम हॉस्पिटल मधला होता की लाल कलरचा रिस्टबँड म्हणजे मेलेला पेशंट. पण हा मेलेला पेशंट चालत कसा येतोय, लंगडत कसा येतोय, म्हणून त्याने काय केलं, तो लगेच म्हणजे बाहेर गेलाच नाही तो लिफ्टच्या आतमध्येच होता. त्याने लिफ्टचं डोर बंद व्हायचं ते बटन दाबलं आणि मग दरवाजे त्याचे बंद झाले. लिफ्टचे दरवाजा बंद जसे झाले, त्याच्या बाजूला जी मुलगी होती पेशंट, ती जोर जोरात ओरडायला लागली त्याच्यावर रागाने एकदम, की हे काय केलं तुम्ही, त्याला कशाला आतमध्ये यायला नाही दिलं वगैरे वगैरे. तो येत होता ना बिचारा, चालत येत होता. आता हा डॉक्टर एकदम आश्चर्य झाला याला की म्हणजे तू काय बोलतेस बाळा. तो जो माणूस होता त्याने लाल कलरचं रिस्बँड घातलेलं, तर तो ऑलरेडी मेलेला होता. आणि मला माहिती आहे हा पेशंट, कारण ह्याचं ऑपरेशन कालच झालेलं आहे दुसऱ्या डॉक्टरकडनं, आणि आमची म्हणजे डेथ रिपोर्ट ऑलरेडी बनवलेली आहे, डेथ सर्टिफिकेटचा. मग ती मुलगी त्या डॉक्टरकडे बघायला लागते आणि ती म्हणते की डॉक्टर काका, हा लाल रिस्बँड जो मी घातलाय तसाच होता का? ओके. कळलं असेल लोकांना. ही ऍक्च्युली आपल्या लोकांना तर खूप समजली, कारण अद्वैतनी पण ही स्टोरी घेतली होती आणि त्याच्यावर आतापर्यंत मला वाटतं सर्वात जास्त व्ह्यूज गेलेत, 11 मिलियन समथिंग या स्टोरीवर. सो मला वाटतं, आणि ही मला वाटतं एक जॅपनीज शॉर्ट फिल्म मधून घेतलेली आहे, म्हणजे असं वाटतं एक बनवली आहे तिथे. सो तसं आहे. पण तेच आहे रे की भाई, तिथे जपानमध्ये वगैरे हे कल्चर खूप आहे, हॉरर वगैरे त्या सर्व गोष्टींचं. इवन मी आता एक वाचत होतो ना की जपानमध्ये आहे ना, तुला माहिती आहे का की आहे ना, असे भिंतींना क्रॅक किंवा दरवाज्यांना क्रॅक असं नाही चालत. कारण त्यांचं असं आहे ना, तिथून आहे ना त्यांना एक काय मी लिहूनही ठेवलंय, त्यांच्या एका डीमन किंवा अशी स्पिरिटचं नाव आहे. सुकिमा ओनो. तर त्यांचे एक असा स्पिरिट आहे जपानमध्ये, सुकिमा ओनो नावाचं. ती क्रॅक मधून आपल्याला बघत असते आणि ते लोक ह्याला खूप जास्त बिलीव्ह करतात. आणि म्हणूनच तो बघशील ना, त्यांच्या इकडे असे आपल्यासारखे डोअर्स नाही आहेत, त्यांचे स्लाइड्स आहेत. बरोबर. तर ते आहे कारण, आणि असं आहे की ती म्हणजे बेबी आहे ना, त्या क्रॅक्स मधून आपल्याला बघते. आणि आपण जसंच तिच्या नजरेत नजर मिळवली ना, तर ती आपल्या समोर येते आणि आपल्याला बोलते, माझ्या बरोबर हाईड अँड सीक खेळा, लपाछुपी खेळा. आणि जर आपण नाही खेळलो तरी ती आहे ना आपल्याला मारून टाकते. तसं त्या लोकांचं बिलीव्ह आहे तिथे. पण तेच आहे, हे सर्व असे रेडिट्सवर असे पॉप्युलर अर्बन लेजंड्स आहेत. पण या गोष्टी मला वाटतं की पण तिथे त्या साईडला किंवा US ला ह्या गोष्टी एकदम प्रॉपरली ते लोक एन्जॉय करतात. बरोबर. आणि मला वाटतं जॅपनीज, म्हणजे मी एवढं वाचलं नाही खरं म्हटलं गेलं तर, पण मला वाटतं की त्यांची जी ही साईड आहे ना, म्हणजे त्यांचे जे डिमन्स आहेत, त्यांच्या जे डिमन्सची जी बॅक स्टोरी आहे ती खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत त्याच्यात. म्हणजे म्हणतात ना की कुठलाही तुम्ही हॉरर अॅनिमे बघा, आणि आजकालची कुठली हॉरर मूवी खूप कमी येतात तसे हॉलिवूड मधले किंवा बॉलिवूड मधले, तर जे अॅनिमे जे असतात हॉरर अॅनिमे, ते जास्त खतरनाक असतात आपल्या हॉलिवूड आणि बॉलिवूड मूवीज पेक्षा. जपानची अशी एक म्हणजे हॉरर स्टोरी नाही म्हणणार, पण एक खूप इंटरेस्टिंग एक स्टोरी होती.
एक जॅपनीजच माणूस होता. तो बेसिकली त्याने एक घर घेतलेलं रेंटवर. तो रेंटवर राहायचा तिकडे. आणि त्याच्या घरी ना म्हणजे तो नवीन तिकडे शिफ्ट झालेला त्या परिसरात. म्हणजे त्याची कंपनी बाजूला होती, ऑफिस बाजूला होतं. तर त्या माणसाने काय केलं, त्याच्या घरी रोज ना जेवण जे तो ठेवायचा, म्हणजे फ्रीजमध्ये जे जेवण ठेवायचा किंवा मग काही कोल्ड्रिंक्स ठेवायचा, ते नेहमी गायब व्हायचं. एकटा राहायचा तो, अजून कोणीही नाही राहायचं त्या फ्लॅटमध्ये. रोज म्हणजे जेवण गायब व्हायचं किंवा मग कुठली वस्तू जर कुठे ठेवली असेल ती वस्तू मग कुठे दुसरीकडे दिसेल त्याला. असं हे पूर्ण म्हणजे तू म्हणू शकतोस 1 वर्ष चालायचं त्याच्या घरी, की रोज काय ना काहीतरी. आणि आधी त्याला काय एवढं हे नाही झालं, म्हणजे क्लिक नाही झालं. 1 वर्षानंतर मग त्याने काय केलं, फायनली त्याने असं निर्णय घेतला की मी एक काम करतो, मी माझ्या घरात ना CCTV लावतो सगळीकडे. तो बोलला की आपण बघूया की म्हणजे कुठे जात आहे जेवण, कुठे जात आहे सामान. आणि जेव्हा त्याने CCTV लावला, त्याला असं कळलं की त्याच्या घरी म्हणजे त्याचं जे किचन आहे, किचनच्या वरती ना आपल्या घरी कसं माळा असतो वरती, है ना. त्या माळा म्हणजे त्याचा जो माळा होता त्या माळ्यावर असं एक कुलूप होतं, म्हणजे एक असं डोर होता, स्लायडिंग डोर टाईप होता. आणि तो युज नाही करायचा तो माळा, म्हणजे असंच खालीच होता ते. त्या माळ्यावरती एक बाई राहायची 1 वर्ष. म्हणजे एक होमलेस बाई होती, तिला घर नव्हतं, म्हणजे अनाथ होती ती. आणि ती 1 वर्ष त्या घरात राहिलेली आहे त्या माणसाबद्दल. आणि विचार करायची गोष्ट, त्याला सुद्धा कधीच कळलं नाही. जेव्हा त्याने CCTV लावला तेव्हा त्याला कळलं की बाबा अशी एक बाई तिकडे राहायची, फिरते घरी. आणि ती म्हणजे रोज रात्रीचीच निघायची किंवा मग जेव्हा दिवसात तो जायचा ऑफिसला वगैरे तेव्हा ती यायची. मग ते जे जेवण त्याचं कमी व्हायचं, ही वस्तू तिकडे जायची, ते बेसिकली ह्याच्यामुळेच जायची, कारण ती राहायची त्याच्या घरी. पण मला ना कधी कधी असंही वाटतं की ना आपण कधी कधी ना मल्टी डायमेन्शन्स मध्ये ट्रॅव्हल करतो. मला म्हणजे तू बघ ना, कधी खूप वेळा असं होतं की आपण कोणती गोष्ट एका ठिकाणावर ठेवतो आणि तिची तीच जागा आहे, पण कधी कधी असं होतं की ती गोष्ट तू शोधायला लावतो आणि ती गोष्ट तिथे नसते, तिकडे नसते. मग तू पूर्ण अख्खा घर छान मारतो, घरात घरभर शोधतो त्या वस्तूला, पण ती कुठेच नाही मिळत. मग थोड्या वेळाने परत तिथेच जातो, तिथेच ती गोष्ट असते. सो इकडे ऍब्सेंट माइंडनेस म्हणणार की खरोखर की असं होतं की आपण ती गोष्ट दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जाते किंवा दुसऱ्या जगात जाते आणि आपण दुसरीकडे येतो. असं खूपदा होतं, म्हणजे आपण ट्रॅव्हल करत असतो. आजकाल ते व्हिडिओज पण खूप व्हायरल होतात ना, की ग्लिच इन द मॅट्रिक्स म्हणून, की कुठले कुठले लोक किंवा मग कुठले फेमस सेलिब्रिटी सुद्धा मी सांगतो, कुठले जर तुम्ही केटी पेरीचे व्हिडिओज बघाल किंवा मग टेलर स्विफ्टचे कधी व्हिडिओज बघाल, त्याच्यात सुद्धा ते लोक, म्हणजे केटी पेरीचा मी व्हिडिओ बघितलेला त्या दिवशी, त्याच्यात ती परफॉर्म करत होती की अशीच उभी होती आणि म्हणजे म्हणतात ना की असं वाटतच नव्हतं की ती केटी पेरी आहे. असं वाटत होतं की केटी पेरीचंच एक म्हणतात ना डोपलगँगर टाईप असतात. म्हणजे अशी एक थिअरी आहे की खूप सारे जे वर्ल्ड लीडर्स आहेत, म्हणजे पुटिन झाले किंवा मग ट्रम्प झाले, जो बायडन झाले, असे जे म्हणजे वर्ल्ड लीडर्स आहेत त्यांचे खूप सारे डोपलगँगर्स बनवले आहेत. डोपलगँगर म्हणजे सेम त्यांच्यासारखाच एक मनुष्य, जो त्यांच्यासारखे हाईट बॉडी असेल त्याला, त्याची म्हणजे प्लास्टिक सर्जरी करून त्यांच्यासारखाच ते लोक ठेवतात त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा मग कुठे. कारण ही थिअरी खूप म्हणजे खूप व्हायरल झाली, कारण एक पुतीनला एका कंट्रीने बोलवलेलं. पुतीन वॉज सपोज टू गो देअर. आता त्या कुठली कंट्री होती मला डोक्यात येत नाही कुठली कंट्री होती, पण असं होतं की पुतीनला बेसिकली त्या कंट्रीमध्ये जायचं नव्हतं. म्हणजे त्याला मूड नव्हता तो, म्हणजे थोडंसं असं म्हणजे म्हणतात ना आतमधूनच हेट करायचं त्या कंट्रीला. मग त्यांनी काय केलं, त्याने पुतीनच्या डोपलगँगरला पाठवलं. ओके. तर तो जो माणूस होता तो माणूस पुतीन सारखाच दिसतो, पुतीन सारखाच चालतो, पुतीन सारखाच वागतो, पण तो पुतीन नसतो. कारण आता पुतीन म्हणजे खूप म्हणजे म्हणतात ना खूप एक पॉवरफुल लीडर आहे, बघितलं गेलं टॉपचा आहे तो, तर टॉपचा आहे तो. आणि पुतीनचा टाइम खूप प्रेशियस आहे.
आहे ना. म्हणजे कुठल्याही वर्ल्ड लिडरचा म्हणतात ना की जेव्हा त्यांचे मीटिंग्स असतात, बायलॅटरल मीटिंग्स असतात किंवा मग कुठली पॉलिटिकल लिडर्सचा एक कॅलेंडर सुद्धा असतो जो 1 वर्षा आधीच ते लोक डिसाईड करतात की बाबा 2024 मध्ये कुठली कंट्री कुठल्या कंट्रीशी आपण भेटणार आहेत. तर कुठले लिडर्स असतात की म्हणजे की हा चलो ये मेरे को पसंद नाही आहे तर आपण एक काम करूया, आपण डोपलगँगरला पाठवूया. तर डोपलगँगर आहे. मग प्लस केटी पेरीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात तो व्हिडिओ म्हणजे असा क्रीपी आहे ना एकदम. म्हणजे तिचा एक डोळा असा वरती बघतोय आणि एक डोळा खाली बघतोय, जे ह्युमनली आपल्याला पॉसिबल नाहीये. म्हणजे आपण एकतर वरती बघू शकतो किंवा एकदा खाली बघू शकतो. त्याच्यामध्ये असं झालं की एक डोळा तिचा असा वरती बघतोय आणि एक डोळा लेफ्ट साईडचा खाली बघतोय. आणि असं म्हणतात लोक की दॅट इज सपोजिटली अ ग्लिच इन द मॅट्रिक्स, की म्हणजे एक पॅरलेल डायमेन्शन असू शकतं जिकडे केटी पेरी सारखी एक कुठली फिगर असू शकते आणि तो फिगर आणि हा फिगर बेसिकली एकाच डायमेन्शनवर क्लॅश झाला आणि तो असा ग्लिच टाईप झाला. तर अशी पण एक थिअरी म्हणतात लोक. ते हे पण थिअरी आहे ना की म्हणजे हे सर्व वर्ल्ड हे पॉवरफुल लीडर चालवत आहेत आणि एक सिक्रेट सोसायटी चालवते की जे इल्युमिनाटी आहे. तू बघायला गेलास ना की माहिती नाही किती खरं आहे खोटं आहे, पण हे आहे जिकडे लोक ह्या गोष्टीवर वारंवार बोलतात आणि खूप मध्ये मध्ये असे सायन्स दिसत असतात की हे खरं आहे, पण आपण माहिती नाही का त्यांना मग नेग्लेक्ट केलं जातं, त्या गोष्टींना दाबलं जातं आणि असंच अर्बन लेजंड म्हणून अफवा म्हणून कन्सिडर केली जाते. तू बघशील बघा नाही तेही आहे की जेवढेही सक्सेसफुल लोक आहेत ते म्हणजे पॉप स्टार झाले, जे म्युझिशियन्स झाले ते तसेच वागतात. म्हणजे हे फॉरेन मध्ये तर खूप कल्चर आहे की ते काय त्यांचं नाव ते कायली जेनर वगैरे ते लोकांचं ते पूर्ण सिस्टर्स, तर ते लोक तसेच आहेत की त्यांना बोलतात त्यांना इल्युमिनाटीनी वरती आणलंय, त्यांनी त्यांचे सोल्स विकले गेले आहेत. इव्हन आता तर तीही कॉन्स्पिरसी निघते दिलजीत दोसांझला घेऊन पण ते निघते. त्यांनी हो ते दिलजीतला त्यांनी आता रिसेंटली त्याच्या स्टेजवर असं इल्युमिनाटीचे साईन वगैरे केले आणि मग तो बोलतो हे थर्ड आय होतं आणि मी ह्या सर्व गोष्टींचं काही पण माहिती नाही का, पण ते त्यांनी का असं केलं. एक सिक्रेट सोसायटी आहे, मी नाव नाही घेणार सिक्रेट सोसायटीचं. त्यांचे एक हेडक्वार्टर्स मुंबईमध्ये सुद्धा आहे, मी लोकेशन नाही सांगणार. एका आमच्या खूप आधी म्हणजे जेव्हा आम्ही इव्हेंट्स करायचो ऑनलाईन त्याच्यात एक व्यक्ती होती, ठीक आहे, आणि त्या व्यक्तीबरोबर एक चांगला रॅपो बनलेला माझा. आता ती जी व्यक्ती होती तो एकदा असोसिएटेड होता एका सिक्रेट सोसायटीबद्दल आणि त्याने ऑब्व्हियसली म्हणजे पब्लिकमध्ये कधीच सांगितलं नव्हतं की मी त्याच्यामध्ये होतो. आधी त्याने असं मला पर्सनली सांगितलेलं, कारण त्या पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये तो टॉपिक सुद्धा आलेला म्हणजे त्या सिक्रेट सोसायटीचा. तर त्या इव्हेंटच्या नंतर त्याने मला सांगितलं की यार अथर्वा मी सुद्धा एक पार्ट होतो त्या सिक्रेट सोसायटीबद्दल. तर ते ऐकून म्हणजे अंदर का क्युरिओसिटी एकदम जाग घ्या. मी म्हटलं भाई मग सांग काय काय म्हणजे काय होतं वगैरे वगैरे. तर तो मला बोलला की त्यांचे मीटिंग्स असतात, म्हणजे त्या सिक्रेट सोसायटी जॉईन कोणीही करू शकतं, असं नाही की म्हणजे तुम्हाला एकदम पॉवरफुल असलं पाहिजे, जॉईन कोणी करू शकतं. म्हणजे क्रायटेरिया असतात त्याच्यात पण काय 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 आणि काहीतरी फीज असतात त्यांच्या की म्हणजे इयरली तुम्हाला एवढे फीज भरावे लागतात. पण ते फीजमध्ये कसं आहे की त्यांचे मीटअप्स असतात, जसं आपण नॉर्मल मीटअप्स करतो त्यांचे सुद्धा मीटअप्स असतात. आता मी विचारलं त्याला की म्हणजे काय मीटअप असतात, कारण आम्ही जे बघितलेलं आहे की बाबा सिक्रेट सोसायटी मीटअप मतलब सेटॅनिक रिच्युअल काय तिकडे बळी दिला जातो वगैरे, तुमचं काय रक्त घेऊन तिकडे कुठे शैतानाला अर्पित केलं जातं वगैरे वगैरे. माझ्या डोक्यात आधी एकदम म्हणजे तेव्हा 4-5 वर्षापूर्वी तसे थिअरीज होते. मग मी त्याला विचारलं की बाबा काय होतं मीटअप मध्ये. तो बोलला की मीटअप मध्ये जसं आपली अॅन्युअल बॉडी मीटिंग कशी असते किंवा मग कुठल्याही एनजीओची मीटिंग कशी असते, तर म्हणतात की जो ती सिक्रेट सोसायटी आहे खूप फेमस आहे, म्हणजे खूप नामचीन आहे, पण ते लोक जास्त त्यांचं काम जे आहे ते एनजीओचं काम आहे. म्हणजे जसं एनजीओज करतात की म्हणजे वृक्ष
लावायची, Plantations वगैरे. प्लांटेशनचं कामं केली, किंवा मग कुठल्या अन्नदान केलं, कुठल्याही अनाथाश्रम मध्ये दान केलं, किंवा मग असं सगळं केलं. तर ते सगळं ते लोक डिस्कस करायचे. पण त्याच्यात सुद्धा एक म्हणजे त्याच्यात पण लेवल्स होते त्यांचे. जेव्हा तुम्ही ती सिक्रेट सोसायटी जॉईन करतात, तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी आपण पबजी मध्ये कसं नूब असतो, मग नंतर थोडासा प्लेअर होतो, मग एकदम प्रो होतो वगैरे वगैरे, तसं त्याच्यामध्ये पण लेवल्स असतात. तर तो मला बोलला की मी आधी होतो जॉईन. तर मी म्हटलं यार आता कशाला नाहीस तू, म्हणजे जर एवढं काहीच तू म्हणतोस की काही नाही तिकडे, तर आता कशाला नाहीस. तो बोलला की जे एकदम वरच्या लेवलचे जे होते त्या सिक्रेट सोसायटी मधले, आणि त्यांनी नावं सुद्धा घेतली. आणि ती नावं जेव्हा मी ऐकली ना, म्हणजे मी स्वतःच शॉक झालो की यार ही व्यक्ती कशी असोसिएटेड होऊ शकते अशा सोसायटीमध्ये. म्हणजे म्हणतात ना की इंडियाचे टॉप लॉयर्स, इंडियाचे टॉप डॉक्टर्स, सेलिब्रिटीज तर आहेच, इंडियाचे टॉप पॉलिटिशियन सुद्धा त्या सिक्रेट सोसायटीमध्ये आहे. आणि त्या लोकांची जी मीटिंग असते ती वेगळी मीटिंग असते, आणि त्या मीटिंगमध्ये जे डिस्कस होतं ते कोणाला नाही माहिती. आणि म्हणजे सरळ गोष्ट आहे, त्या लोकांची जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये ते लोक खूप सारे म्हणजे गोष्टी डिस्कस करतच असणार. आणि खूप सारी गोष्ट मला तरी असं वाटतं की कुठलीही सोसायटी असू दे, कुठलीही सिक्रेट सोसायटी असू दे, त्यांना खूप नॉलेज आहे पास्ट बद्दल, वर्तमान बद्दल आणि फ्युचर बद्दल सुद्धा. खूप सारे जे घटना जी होणार आहेत, जसं कोविड झाला, अशी पण एक थिअरी आहे की लोकांना खूप आधी माहिती होतं की अशी एक महामारी होणार आहे आणि ही सगळी गोष्ट होणार आहे, पण लोकांनी ती टाळली. लोकांना वाटलं की अरे हा काय म्हणतोय. म्हणजे ह्याच्यावर एक सिरीज होती मला वाटतं कोरियामधली, की त्या लोकांनी ऑलरेडी त्या सिरीज मध्ये दाखवलंय की कोरोना आहे, आणि ती 2014 की 13 मध्ये बनलेली. सो तसेही खूप थिअरीज आहेत. सिम्पसन्स मध्येही आहे. सिम्पसन्स मध्ये आहे. मग खूप सारे ऍस्ट्रोलॉजर्स, नॉस्ट्रॅडॅमस झालं, किंवा बाबा वांगा झाली, याचे खूप सारे प्रेडिक्शन्स आहेत. लोक म्हणतात आता आजकाल 2024 मध्ये भविष्य मालिका खूप लोक म्हणतात की भविष्य मालिकामध्ये जे लिहिलेलं आहे ते घडतंय. आणि जेव्हा मी थोडंसं रिसर्च केलं तर मोर ऑर लेस होतंय, तसंच होतंय. तर अशी पण एक खूप सारे लोक थिअरी आपापले काढत असतात काय ना काहीतरी. पण एक केवढा असा विचित्र आणि खूप क्रिपी आहे की खूप प्रेडिक्शन्स असे राईट निघतायत लोकांचे. इव्हन ते सिम्पसन्सचं तेव्हा होतं ना, मेसी वर्ल्ड कप जिंकलाय, त्यांनी ते प्रेडिक्ट केलेलं. डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन जिंकलाय ते त्यांनी प्रेडिक्ट केलेलं. ते आहे. पण ते आहेच. पण तू मला अजून एक माझ्याकडे स्टोरी होती. आपण जपानवर होतो. सो तुला माहिती आहे का, जपानचे जे घरं आहेत ना, जपानमधली जी घरं आहेत ते खूप म्हणजे आपल्यासारखे एवढे मजबूत नसतात. म्हणजे ते लोक त्यासाठीच बनवतात की जेव्हा सुनामी वगैरे येईल ते इझिली ते घरं झेलू शकतात. म्हणजे एवढे मजबूत नसतात, लाकडांचे असतात. असं आहे तिकडे. माहिती नाही त्यांचं काय त्यांच्या मागचं लॉजिक आहे, पण आपल्या एवढे मजबूत तर नसतात, लाकडांचे वगैरे असतात. सो त्यांच्या जे घरांमधले जे म्हणजे एक म्हणजे वन फ्लॅट टू अनदर फ्लॅट जे भिंत आहेत ना, तेही खूप बारीक बारीक असतात. सो ही गोष्ट ही जपानमधलीच आहे. तर एक फॅमिली राहायची, एका फ्लॅटमध्ये राहायची जपानच्या, आणि त्यांच्या म्हणजे नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. तर नवरा बायको एका रूम मध्ये असायचे आणि मुलं दुसऱ्या रूम मध्ये. तर त्यांच्या बेडरूमला अटॅच एक दुसरा रूम होता म्हणजे, आणि तिथे एक म्हातारा व्यक्ती राहायचा. आणि त्या दोघांमध्ये एक भिंत होती, पण ती भिंत खूप बारीक होती. आणि तिकडची घरं लाकडाची वगैरे असल्यामुळे एवढं म्हणजे ते लोक इझिली त्यांना तिकडचा आवाज यायचा त्याच्या घरचा, आणि ह्या लोकांना इकडचा आवाज यायचा. ठीक आहे. तर आणि तो व्यक्ती जो होता म्हणजे जेव्हा राहायला आले, जसं जसं टाइम गेलं तेव्हा म्हणजे तसं त्या मुलांची त्या म्हाताऱ्या व्यक्तीशी मैत्री होत गेली. कारण मुलंही लहान होती खूप, आणि तोही त्यांना खाऊ वगैरे आणायचा. आणि एक अटॅचमेंट बॉन्डिंग होते. तू स्पेशली जेव्हा बघशील लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींची एक
मैत्री होते एकदम. कारण तो असंही बोलतात की म्हातारपण हे दुसरं बाळपण असतं. बरोबर. तसं तर हळूहळू बॉन्डिंग झाली, अटॅचमेंट झाली, तर ते लोक बोलायला लागले. तर हळूहळू आहे ना रात्रीचे ते लोक आहे ना मॉस कोडिंग मधून बोलायचे. म्हणजे तू जेव्हा असं ठोकतोस ना ठाक ठाक ठाक, तर ही पण एक लँग्वेज आहे, त्याला मॉस कोडिंग बोलतात. तू एकदा ठोकलंस तर तुला हे बोलायचं, तू दोनदा ठोकलंस तर ते बोलायचंय, तर टप्प्याटप्प्यात ठोकतोयस. तर एक ते लोक त्या लँग्वेज थ्रू त्या व्यक्तीशी बोलायचे आणि तो व्यक्तीही असा ठोकूनच आन्सर द्यायचा. तर हे मस्तपैकी त्यांचं चालायचं रात्री. कधी गप्पा मारायचे, कधी असे खूप रात्र झाली असेल तर आई वडील ऐकतील म्हणून मॉस कोडिंग थ्रू बोलायचे. मस्त चालू ते लोक कधी फिरायला जायचे, बाहेर जायचे आणि हळूहळू बॉन्ड खूप घट्ट होत गेला. तर 5-6 महिन्यात तो खूप घट्ट झाला आणि एकदा असं झालं की त्या म्हाताऱ्या व्यक्तीची तब्येत खूप जास्त सिरियस झाली आणि तो खूप आजारी पडला आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. ऑफ झाला, सर्व काही झालं. आणि ते 2 मुलं, जी एक लहान मुलगी होती आणि मुलगा होता, म्हणजे ते दोघं, मुलगा 10 वर्षाचा असेल, मुलगी 7 वर्षाची असेल. आणि त्यांचं खूप जीव होतं त्या व्यक्तीबरोबर. तर ते दोघं खूप सॅड होते. त्यांना माहिती पडलं अरे आजोबा गेले आता, तर ते खूपच जास्त सॅड होते आणि ती मुलगी वगैरे रडत होती, हे ते असं तसं. आणि 2-3 दिवस गेले. 2-3 दिवसात त्या लोकांनी म्हणजे ना पोट भरून खाल्लं खूप जास्त, कारण त्यांच्यासाठी धक्का होता ना. त्यांचा तर मित्र गेला ना, जो एकदम क्लोज मित्र होता. धक्का बसला आणि तो वाटतं मुलगा आहे ना, म्हणजे असं एक रात 2-3 दिवसानंतर रात्री तो मुलगा असं बोलला की यार आजोबा वी रिअली मिस यू. तर त्यांनी ऐकलं की जसं तो वाक्य बोलला ना, त्या भिंती थ्रू असं ते मॉस कोडिंग थ्रू आन्सर आलं ठक ठक. आणि त्याचं असं होतं की आय एम विथ यू, असं त्याचा अर्थ होता. सो तेव्हा ते लोक खूप जास्त घाबरले. एक खूप इंटरेस्टिंग मी म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलेलं की कुठल्या तरी स्टेटची पोलीस होती, त्यांनी एक केस क्रॅक केलेली. खूप फनी आहे म्हणजे तसं इन्सिडेंट हा. तर तो जो क्रिमिनल होता, तो क्रिमिनल ज्याची जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होती, तो बेसिकली आता क्रिमिनल्स लोकांना ऑब्व्हियसली ते लोक फोनवर वगैरे जास्त कम्युनिकेट नाही करू शकत. तर पण तो ज्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेट करायचा त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज बरोबर, ती ऍक्टिव्हिटीज ट्रेसेबलच नव्हत्या पोलिसांसाठी. की म्हणजे म्हणतात ना की जेव्हा ते लोक ट्रेस करतात, कुठलाही मेल जरी आपण पाठवतो किंवा मग टेक्स्ट मेसेज पाठवतो, तर लोकेशन कळते की कुठून पाठवला असेल किंवा मग तुमचा IP ऍड्रेस वगैरे ट्रेस होतो. पण या क्रिमिनलने एवढं फनी डोकं लावलेलं, ह्याने काय केलेलं, ह्याने एक ईमेल अकाउंट बनवलेलं आणि तो काय करायचा, ईमेल अकाउंटमध्ये मेल टाईप करायचा. तर मला फॉर एक्झाम्पल, मी क्रिमिनल आहे आणि तू एक माझा फेलो क्रिमिनल आहे, मला तुला कुठलीही इन्फॉर्मेशन पास ऑन करायची आहे, तर मी कॉलने नाही करू शकत, मेसेजने नाही करू शकत, मेल जर पाठवला तर ट्रेस होऊ शकतो. तर ह्याने काय केलं, ह्याने एक ईमेल अकाउंट बनवला. त्या ईमेल अकाउंटवर तो इन्फॉर्मेशन टाकायचा, एक मेल टाईप करायचा आणि त्या मेलला तो ड्राफ्टमध्ये टाकायचा. आणि जो समोरचा व्यक्ती आहे, त्या समोरच्या व्यक्तीला तो ID पासवर्ड द्यायचा आणि तो समोरचा व्यक्ती तो ईमेल अकाउंट ओपन करायचा आणि त्याच्या स्पॅम मध्ये, ड्राफ्ट मध्ये बघायचा की त्याने काय टाईप केलेलं आहे. मग त्याच्या रिप्लायमध्ये तो दुसरा ईमेल टाईप करायचा आणि मग त्याला ड्राफ्ट मध्ये टाकायचा. आणि हे लोक म्हणजे वर्षोनवर्ष असे कम्युनिकेट करायचे आणि मग ऑथॉरिटीजला माहिती सुद्धा नव्हतं की बाबा हे लोक इन्फॉर्मेशन कशी पोहोचवतात लोकांना. बापरे, कसं डोकं चालू शकतं लोकांचं, चालू शकतं. म्हणजे काही लोक एवढे स्मार्ट पण असतात आणि काही लोक खूप मंदही असतात. तर एक मी रिसेंटली मी पण एक स्टोरी ऐकलेली, ती थोडी क्रिपी होती. सो त्याच्यात असं होतं की एक व्यक्ती होता आणि ही पण मला वाटतं US ची स्टोरी आहे. आणि तर तिकडे असं होतं की एक माणूस होता, त्याचं असं म्हणणं होतं ना की त्याच्या घरी आहे ना, रात्री जेव्हा तो झोपतो किंवा जेव्हा तो बाहेर असतो तेव्हा घरातल्या गोष्टी हिते तिथे होतात. म्हणजे जर त्याने चार्जर इथे ठेवलाय, हॉलमध्ये ठेवलाय, तर तो किचनमध्ये जातो, किचनमध्ये ठेवलाय तो बेडरूममध्ये जातो, जेवण जेव्हा तो फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा तो
किचन मध्ये म्हणजे बेडरूम मध्ये आलेला असतो. इवन त्याला असं वाटायचं की कोणतरी त्याच्याकडे बघतोय आणि कोणतरी त्याच्या बरोबर आहे, कोणतरी त्याला स्टॉक करतोय आणि त्याला जे हे सर्व वाटायचं आणि त्याला असं वाटायचं की हे अनुभव यायचा, फिलिंग यायची की कोणतरी माझ्या बरोबर या घरी आहे आणि तो गोष्टी इकडच्या तिकडे करतोय. असं झालं. तर त्यांनी सुरुवातीला तर त्यांनी काही केलं नाही. त्याला वाटलं की ठीक आहे चल असेल मे बी, मी म्हणजे मलाच मे बी भास होत असतील आणि नाहीये काय. तर पण इव्हेंच्युअली जसं जसं टाइम गेलं त्यांनी नोटीस करायला लागला, त्याला असं वाटायला लागलं की खरोखर आहे आणि गोष्टी खरोखर इकडच्या तिकडे फिरतायत. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्याला असं वाटलं या तर हा कोण म्हणजे एकतर हा भूत असेल म्हणजे अशी स्पिरिट असेल, नाहीतर हा कोण स्टॉकर असेल. म्हणजे जे असतात ना व्यक्ती, जसं तू बोललास की एक बाई खरोखर त्याच्या माळ्यावर राहायची. त्याला असं वाटलं कोणतरी हा स्टॉकर आहे जो स्टॉक करतोय माझ्याच घरी आणि तो लपून बसतोय. कारण तिकडचे घरही खूप मोठी असतात, US वगैरेची घरं, लोकसंख्या कमी आहे तिकडची. तर त्याला हे वाटलं. तर त्यांनी पोलिसांकडे गेला आणि पोलिसांनी मग रिसर्च वगैरे स्टार्ट केली. तो बोलला की नाही मला असं दिसतं, काहीतरी दिसतं. तो थोड्या वेगवेगळ्या लोकांकडे पण गेलं जे असे सुपर नॅचरल ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे, जे एक्झॉर्सिझम वगैरे असं म्हणजे ज्याने ह्या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो ते तसाही गेला, त्याच्या एका मित्राकडे गेला. एक दिवशी त्याचा मित्र घरी आला आणि तो थांबला त्याच्याबरोबर. तेव्हा त्याने नोटीस केलं की जो त्याचा AC आहे ना तिथून कार्बन मोनॉक्साईड लीक व्हायचा आणि त्यामुळे तो लीक होऊन ह्याला आहे ना म्हणजे ऑब्व्हियसली जो झोपायचा ना हा त्याच्याने हाय व्हायचा आणि ह्याला हॅल्युसिनेशन व्हायचे. आणि त्याला असे म्हणजे कारण तो केमिकल होता ना कार्बन मोनॉक्साईड, आणि तो जेव्हा हा त्याला इनटेक करायचा, इनहेल करायचा, तेव्हा ह्याला नशा चढायची आणि असे भास व्हायला लागायचे. आणि मग त्याला माहिती पडलं की हा भूत नाहीये तर कार्बन मोनॉक्साईड आहे. तसं काही. पण तेच आहे की बघ ना, मोस्टली ह्या गोष्टी आहेत ज्या हॉरर गोष्टी आहेत ते मला असं वाटतं 99% आहेत ते फक्त लोकांनी ऐकलेले आहेत आणि लोकांनी फील केलेले आहे आणि भासच आहेत मला तर वाटतं. पण 1% कुठे ना कुठे असेल जे ट्रूथ ही असेल, ज्यात लोकांनी ऍक्च्युली पूर्ण गाव खाली केल्यात त्या गोष्टींमुळे. तर अशी सेम अशी एक स्टोरी पण होती ज्याच्यामुळे त्या लोकांनी त्यांचं घर खाली केलं. तर एक मुलगी होती आणि ही पण US मधलीच आहे गोष्ट. तर जस्ट नुकतंच लग्न झालं होतं त्या मुलाशी. ठीक आहे. आणि जो तिचे फादर इन लॉ होते, जो तिचा सासरा होता, त्यांनी एका बाईशी दुसरं लग्न केलं होतं आणि त्या बाईची पण डेथ झाली होती. पण त्या बाईला आहे ना असे खूप विचित्र टाईपचे बुक्स वाचायला आवडायचं. म्हणजे हे सेटेनिक बुक्स असतात ना किंवा हे ब्लॅक मॅजिक वाले बुक. तिच्या घरी ते बाहुली वगैरे होते, विडो डॉल्स वगैरे ती घरी ठेवायची. पण तिचा मृत्यू झालेला. तर जेव्हा ही मुलगी घरी येते त्यांच्या, तिचं नाव आपण समज काय घेऊ, काहीतरी कॉमन नेम, स्मिता. चल US मध्ये स्मिता आली आहे चल. पण समज फॉर एक्झाम्पल, तर जेव्हा हिचं लग्न होऊन त्या घरी गेली तर त्या घरी तिची जी सासू होती जी आता नाहीये, ती अशी खूप विचित्र ऍक्टिव्हिटीज करायची आणि त्यांना असं भास व्हायचं की कोण ना कोणतरी त्यांना दिसतोय, शॅडोज दिसत आहेत. त्यांना असा अनुभव होते कोणतरी आम्हाला लांबून बघतोय, विंडोज मधून बघतोय. जेव्हा आम्ही झोपायला जातोय तेव्हा बुक शेल्फ मधून तो आम्हाला स्टॉक करतोय, शॅडोज वगैरे. त्यांना कंटिन्यू अनुभव यायचा. तर त्यांनी स्टार्टिंगला इग्नोर केलं आणि बोलले की ठीक आहे चल जाऊ दे एखाद वर्ष. कारण ती गोष्ट त्यांना हार्म नाही पोचवायची. ती जी ही स्पिरिट होती ती त्यांना हार्म नाही करायची, फक्त त्यांना दिसायची. पण दिसणं ही किती हॉरिफाईंग आहे यार. म्हणजे असं कोण दिसतंय, कोण आपल्याला बघतंय, तेही किती खूप खतरनाक आहे. तर त्यांनी सुरुवातीला तरी इग्नोर केलं कारण ते दोघेही कामाला जायचे, स्मिता आणि जो तिचा नवराच आहे दोघेही कामाला होते. सो त्यांनी एवढं काही इग्नोर केलं. तर काही वर्षांनी त्यांना एक लहान मुलगी झाली आणि त्यावेळी म्हणजे जेव्हा त्या मुलीची ग्रोथ होती ना तेव्हा त्यांना काहीच नोटीस नाही झालं. म्हणजे 1-2 वर्ष तर त्यांना काहीच नाही वाटलं. तर कसं कधी वाटलंच नाही कोण आहे, म्हणजे ते सर्व गायब झालं. पण एक दिवशी त्या मुलीला, त्या स्मिताला शॉक तेव्हा बसला जेव्हा ती अशी जेवण बनवत होती तिच्या किचनमध्ये आणि तिची लहान मुलगी होती ती आत आली किचनमध्ये आणि ती त्याच्या आईला बोलली अरे मला ना तो शॅडो बेडरूम मधून आवाज देतोय. तेव्हा तिची खरोखर फाटली कारण हे अचानक परत आलं. तर ती बोलली अरे काही नाहीये, तू बस, तू इथे बस. नाही खरोखर ती बोलवते मला,
ती बोलवते आम्हाला आणि ती मला रोज बघते बुक शेल्फ मधून आणि ती रोज माझ्याशी बोलते. आता ती बोलवते मला. सो तिला वाटलं काही नाहीये, लहान आहे, जाऊ दे. वाटलं असेल तिने काहीतरी हॉरर मूवी वगैरे पाहिला असेल आणि ठीक आहे त्यांनी इग्नोर केलं. मग जेव्हा ते रात्रीचे झोपायला म्हणजे रात्री तिला झोपवत होती तेव्हा ती मुलगी अचानक उठून उभी राहिली आणि बुक शेल्फ कडे म्हणजे जो त्यांचा जो बुक ठेवायचा म्हणजे पुस्तकं ठेवायचा जो कबाट होता त्याकडे बघून ती जोरात किंचाळली लहान मुलगी की ही इज कॉलिंग मी, शी इज कॉलिंग मी असं की तिला बोलत होती. आणि तेव्हा त्या लोकांना वाटलं की खरं वगैरे खूप सिरियस आहे. आणि तेव्हा त्यांनी घर ते सोडलं. ते लोक दुसऱ्या घरात शिफ्ट झाले आणि त्या घरात त्यांना काही नाही जाणवलं. पण आता रिसेंट डेज मध्ये परत तिथे त्यांना ते जाणवते की काहीतरी आहे, कोणतरी बोलवते, गोष्टी पडल्यात. आणि जेव्हा त्यांनी घर सोडलं ना दुसऱ्या घरात ते खूप जास्त व्हायला लागलं. म्हणजे गोष्टी इथे तिथे असायच्या. सो ते तिने पोस्ट लिहिली होती हे सांगता सांगता तसं आलेलं. पण माहिती नाही काय आहे ह्याच्यात. म्हणजे खूप सारे जे NGOs आहेत ना, खूप सारे जे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे जे आहे हे लोक सुद्धा हेच प्रयत्न करत आहेत की लोकांना किती जास्त आपण जागृत करावं या सगळ्या गोष्टींबद्दल. कारण शेवटी या गोष्टींमध्ये ज्या मनुष्याला नॉलेज नाही आहे किंवा बघा एक नॉलेज वेगळं असतं आणि विजडम वेगळं असतं राईट. तर आपल्याला नॉलेज सुद्धा असायला पाहिजे आणि आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की बाबा हे जे मी करतोय किंवा मग हा जो मनुष्य मला जे काय सांगतोय की बाबा हे मी तुला हे करून देईन ते करून देईन, ती खरी गोष्ट कशी असू शकते. एक सिम्पलचा एक्झाम्पल सांगतो तुला. मला स्नेक्स खूप आवडतात. असे मी स्नेक्स बद्दल खूप म्हणजे रिसर्च करतो, थोडे मी रेस्क्यू वगैरे पण करतो कधी कधी. तर एक इकडचाच म्हणजे महाराष्ट्रातलाच एक मनुष्य होता. त्याने जो म्हणजे एक बाबाच होता, म्हणजे म्हणतात ना जे साप घेऊन जे फिरतात त्याच्याकडे तो गेला आणि त्याने त्या बाबाला सांगितलं की मला एक साप पाहिजे, म्हणजे मला असा पाळायचा आहे घरी. आता तो जो साप त्याने दिला त्या बाबाने सांगितलं की हा 25,000चा साप आहे, हा अजगर आहे जो मी तुला देतोय. या भाईने हा अजगर घेतला है ना, 25,000 दिले त्याला आणि हा अजगर घेतला. हा अजगर घरी घेऊन गेला. आता हा मस्त त्या अजगराबरोबर खेळतोय वेळतोय. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरचे बघतात हा माणूस मेलेला आहे. हा माणूस मेलेला आहे कसा, तर जो त्या बाबाने जो अजगर दिलेला होता तो अजगर नव्हता, तो घोणस साप होता. घोणस म्हणजे मराठीमध्ये घोणस म्हणतो, इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात त्याला. तर अजगर आणि रसल वायपर थोडेसे सेमच दिसतात, म्हणजे सिमिलर असतात. पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, त्या माणसाला नॉलेज नव्हतं. तो बोलला की अरे नाही हा तर म्हणजे साप पकडतो, याला खूप माहिती असेल वगैरे. त्याने स्वतः आता म्हणजे आता ही सगळी गोष्ट ढोंगी होता. आणि आजकाल मला असं वाटतं की ही सगळी गोष्ट तुम्हाला इझिली कळू शकते. म्हणजे आधी कसं होतं, आधीच्या लोकांकडे हे सगळे साधन नव्हते. आता काय, आता तुम्ही कुठलाही साप तुम्हाला दिसला किंवा मग कुठलीही गोष्ट जर असं म्हणत असेल कोण की बाबा मी तुझं हे काम करून देईन, मी तुला हे करून देईन ते करून देईन, तर तुम्ही गुगल करू शकता. तर जर त्या माणसाने तो अजगर साप जो दिलेला आहे जर त्याने गुगल केलं असतं, यार फोटो जर त्याने काढून जर टाकला असता किंवा मग कोणाला विचारलं असतं, एवढं मोठी गोष्ट नाही डिफरन्स सांगायला की अजगर काय आहे आणि घोणस काय, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. तर मला तरी असं वाटतं की ह्याच्यात लोकांनी टॅबू सब्जेक्ट तर लोकांसाठी आहेच, पण मला असं वाटतं की जेवढं जास्त तुम्ही ह्याच्याबद्दल रिसर्च कराल आणि रिसर्च कोणाकडनं कराल ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला असं वाटेल की बाबा तुमच्या घराच्या आजूबाजूला एक कोणतरी बाबा आहे, तो बाबा तुम्हाला 10 गोष्ट सांगतोय, त्या बाबाच्या गोष्टाला जर तुम्ही म्हणतात ना की लक्ष्मण रेखा मानलं की बाबा हे सत्य आहे, तर कधी ना कधी तर तुम्हाला तो ठगणारच. कारण मग बघा शेवटी कुठलाही बाबा असू देत किंवा कोणी असू देत, तो सुद्धा एक सायकोलॉजिकल गेम खेळतो. तो तुम्हाला डे 1 मध्ये नाही सांगणार की बाबा मी तुला हे करतोय, तुमच्या बरोबर तो बरोबर तुम्हाला आपल्या याच्यामध्ये लपटावणार, तुम्हाला आधी छोटी मोठी गोष्ट सांगणार की बाबा हे आहे ते आहे. आता एक असंच एक इन्सिडेंट आहे. एक बाबा होता, तो काय करायचा, रॅट स्नेक जो असतो
रॅट स्नेकला धामण म्हणतात मराठीत. तर त्याच्याकडे धामण होतं. तो काय करायचा, तो धामण घेऊन फिरायचा गावात आणि तो धामणाला स्वतःला चावायला सांगायचा. ठीक आहे. आणि धामणमध्ये विष नसतं, रॅट स्नेकमध्ये विष नसतं. आता लोकांना तो सांगायचा की हा कोबरा आहे, हा नाग आहे जो मला चावतोय. आता लोकांना वाटायचं की अरे हा बाबा आहे, काहीतरी चमत्कारी. आणि तो काय करायचा, काय आपलं कुठली हे पान घेतलं, ते पान घेतलं, थोडंसं पाणी घातलं, त्याचा चुरा बनवला आणि ते लावलं. बोलायचं ही जडीबुटी आहे जी मी हिमालयावरून आणलेली आहे. अरे भाई, तो जो मनुष्य महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाही, तो कुठे हिमालयावरून ती जडीबुटी, अच्छा एवढा लहान किमतीत तू तुम्हाला कसं देणार? किती घेतात हे बाबा लोक, हे सगळे जे म्हणजे जे काळा जादू सुद्धा करतात ते लोक, किती घेऊन 1,000 रुपये घेतात, 5,000 घेतात, 10,000 घेतात. 10,000 रुपयामध्ये कसं कोणी कोणाला मारू शकतं किंवा मग म्हणतात ना की कोणाचं वाईट करू शकतं. मला ह्याच्याबद्दल कसं वाटतं ना की जे एक असतो बिलीव्ह म्हणजे देवाचं असतं की बाबा चल मी ह्या मंदिरात येईन आणि मी पाया पडेन किंवा मी नारळ देईन किंवा असं ना, बिलीव्ह असतो एक. आणि एक असतं ब्लाइंडली काही फॉलो करणं. आपण देवाचं जे करतो, आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलंय, आपल्या पुस्तकांमध्ये जेही आहेत जुने त्यात लिहिलंय की असं लोक भक्तीने करतात, ते कोणाला हार्म नाही पोचवतात. बरोबर, मी येईन या मंदिरात, मी दर्शन करेन, मी फॅमिलीला घेऊन येईन, मी लोकांमध्ये प्रसाद वाटेन, मग ते भलं करतायत कोणाचं. आणि एक असतं की लोकांना हर्ट करतायत. मला वाटतं ते सर्व गोष्टी सोडा, एक बेसिक ह्युमन एक फिलिंग असते की आपण कोणाला जर दुःख देतोय तर ते आपल्यावर कसं चांगलं होईल. नक्कीच. आणि मलाही वाटतं जे आपण इथे करतो, आपण तर फक्त एंटरटेनमेंट आणि आपण एन्थुसियास्ट आहोत त्यामुळे करतो. आपण फक्त स्टोरीज डिस्कस करतो आणि ह्या स्टोरीज मीच बोलतो की 99% लोकांनी बनवलेल्याच गोष्टी असतील. बरोबर. कारण आपण त्याला त्याच प्रकारे घेतो. पण हे ज्या गोष्टी आहेत, जे असे काही पेजेस आहेत किंवा काय आहेत जे प्रॉपरली असं एकदम घुसून सांगतात आणि जे प्रॉपर तांत्रिकला वगैरे आणतात, ते मला नाही वाटत की त्यात आपण एवढं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि कारण इथे जाऊन तर मला वाटतं दुर्गतीच होणार आहे माणसाची. कारण एक रिलिजन आहे विका म्हणून, ठीक आहे. तर विका लोकांना असं वाटतं की हे लोक म्हणजे विचेस जे म्हणतात आपण, विच आहे किंवा मग चुडेल नाही, चेटकीन म्हणतात. तर मॉडर्न डे रिलिजन आहे विका म्हणून. वेस्टमध्ये खूप फेमस आहे, खूप लोक माहिती आहेत. इंडियामध्ये तेवढं नाही, पण इंडियामध्ये सुद्धा आहेत लोक जे प्रॅक्टिस करतात. विकामध्ये बघितलं गेलं तर मॉडर्न डे रिलिजन आहेच, पण त्याच्यात जे आपण म्हणतात मॅजिक है ना, मॅजिक पोशन्स जे असतात, ऑइल्स असतात किंवा मग कुठली वेगळे पदार्थ करून ते लोक मॅजिक करतात. तर विका म्हणा किंवा मग कुठलाही रिलिजन म्हणा, त्याचा एक रूल असा आहे की जे मॅजिक तुम्ही करतायत, म्हणजे जे विकन्स असतात ते लोक दे डू मॅजिक फॉर गुड. म्हणजे जर कोणाला हेल्थ कोणाची चांगली नाही है ना, आरोग्य चांगलं नाही, आरोग्यासाठी करतात, धनासाठी करतात, इन जनरल जर कुठलीही गोष्ट असेल जर त्यांना करायची असेल तर लव्हसाठी सुद्धा करतात है ना. लव्हसाठी पण म्हणजे तेच लोक एवढे म्हणजे कुठल्या मुली बरोबर राहण्यासाठी अशी गोष्ट करतात किंवा मग मुली सुद्धा मुलाबरोबर राहण्यासाठी अशी करतात. पण त्याच्यात रूल असा आहे की जी गोष्ट तुम्ही करणार, ज्या मनुष्यासाठी जी करणार, ती तुम्हाला तुमच्याकडे परत येणारच येणार, 7-10 पटीने परत येणार. तुम्ही जर चांगलं कराल तर ते चांगलं तुमच्याकडे 7-10 पटीने चांगलं येणार. तुम्ही जर वाईट कराल तर ते 7-10 पटीने वाईट येणारच येणार कधी ना कधीतरी. हा रिलिजन आहे. कुठे आहे? स्टेट्समध्ये आहे. मला एक्झॅक्टली आता आठवत नाही म्हणजे याची ओरिजिन्स कशी झाली, पण मॉडर्न डे रिलिजन आहे आणि खूप लोक फॉलो करतात. आणि त्याच्यात काही ब्लॅक मॅजिकचा म्हणजे अँगल नाही आहे त्याच्यात. ते प्रॉपर व्हाईट मॅजिकच हे करतात, म्हणजे डिवोशन म्हणून म्हणा की भक्ती म्हणा. ते लोक नॉर्मल रिलिजन सुद्धा करतात फॉलो. असं नाही की म्हणजे आता तिकडे कोण ख्रिश्चन फॅमिलीमध्ये असेल तर ते लोक म्हणजे चर्च वगैरे जातात. पण विका सुद्धा एक ते लोक रिलिजन ऍज अ रिलिजन ते लोक फॉलो करतात. मग त्याच्यात कोणाला जर कोर्टचा कुठला मॅटर असेल, लव्ह स्पेल्स असतात
किंवा मग क्लेन्झिंग असतात, घराला तुम्ही क्लेन्स करा किंवा मग तुमच्या ऑफिसला तुम्ही क्लेन्स करा. तर ही सगळी गोष्ट ते लोक करतात म्हणजे डिरेक्टली, आणि खूप कॉमन आहे असं काय, म्हणजे त्याच्यात वाईट असं अँगल नाही. पण आपल्या इथे पण ते आहेच ना खूप सारे, की लोक मन्नत वगैरे मागतात की मी इथे चालत येईन तिथे चालत येईन, आणि ते बिलीव्ह आपल्या इथे पण आहेत. लोक लेटर देतात कुठेतरी. एक मला आठवते पंजाबमध्ये की कुठेतरी एक मंदिर आहे, तिथे लोकांचे विजा क्लिअर व्हावा म्हणून तिथे मन्नत मागितली जाते, असं काहीतरी आहे. सो आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत की लोकांचं, आणि ते पण किती खरं माहिती नाही किती खरं, पण लोकांची एक बिलीव्ह सिस्टम तयार होते आणि प्रेरणा मिळते लोकांना त्या गोष्टीतून. आणि ह्या डार्क गोष्टी पण आहेत जिथे लोकच एक व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीला मारायला रेडी होतो. तर वेगळंच आहे भाई, क्याही सोचेंगे आणि क्याही. तू बघशील तर खूप असे ब्लॅक मॅजिकचे केसेस आहेत भाई आपल्या इथे. त्यात लोकांनी एकाला मारून कोणाचं काही पिळायले खायलंय, हे ते सर्व कॅनिबलिझम वगैरे ते झालं. आणि आता खूप सारे म्हणतात ना की जे वस्तू असतात त्या वस्तूंमध्ये सुद्धा खूप सारे ब्लॅक मॅजिक होऊ शकतं. खूप सारे जे पॅरानॉर्मल एंटिटीज असतात ते सुद्धा अटॅच असतात. आता जसं ॲनिमल डॉल आहे, रॉबर्ट डॉल आहे. रॉबर्ट डॉल माहितीये तुला? नाही. रॉबर्ट म्हणून नाही माहितीये. तर रॉबर्ट म्हणून एक डॉल आहे फ्लॉरिडामध्ये, फ्लॉरिडाच्याच आजूबाजूला एक डॉल आहे. ती डॉल एका मुलाला त्याच्या आजोबांनी दिलेली. म्हणजे खूप सारे अँगल्स आहेत, खूप सारे स्टोरीज आहेत त्याचे. तर ह्याची एक जी एकदम फेमस स्टोरी अशी आहे की एका आजोबांनी आपल्या मुलाच्या नातवाला एक डॉल गिफ्ट केलेली. आता जो नातू होता तो म्हणजे लहानपणीपासूनच एक पेंटर टाईप होता, आर्टिस्ट होता, आणि एक एक्सेंट्रिक आर्टिस्ट होता. एक्सेंट्रिक म्हणजे आता आर्टिस्ट खूप सारे लोक असतात, पण कुठले आर्टिस्ट तू बघशील ना त्यांच्या आर्टमध्ये ना खूप वेगळंच ते लोक मेसेज देतात. जसं डा विंची होता किंवा मग कुठलीही म्हणजे फेमस पेंटिंग तू बघशील, एक नॉर्मल आर्ट असतं, म्हणजे एक तुम्ही तुम्ही कुठलं चित्र केलेलं असेल, पण कुठले जे आर्टिस्ट असतात त्यांचे जे आर्ट असतात ती एकदम एक्सप्रेसिव्ह आर्ट असतात. त्याच्यात आतमध्ये खूप सारे हिडन मेसेजेस टाईप असतात. तर हा जो आर्टिस्ट होता रॉबर्ट, हा तसा होता. आता ही जी डॉल आहे त्या नातवंडाला जे दिलेली त्याचं नावच रॉबर्ट होतं. रॉबर्ट समथिंग काहीतरी नाव होतं त्याचं. तर हा त्या डॉल बद्दल एवढा म्हणजे पॉझेसिव्ह होता त्या डॉल बद्दल, तो डॉलला कुठेच जायला नाही द्यायचा. आणि तो डॉलला नेहमी म्हणायचा की तू फक्त माझाच डॉल आहे. म्हणजे तू म्हणजे आपण टाकू शकतो या पॉडकास्टमध्ये त्या डॉलची जी इमेज आहे ना, नॉर्मल डॉल आहे जो एका चेअरवर बसलेला आहे, एका सेलर टाईप मध्ये असं. आता या डॉलची अशी स्टोरी आहे की जेव्हा रॉबर्ट मोठा झाला, त्या डॉल बरोबरच मोठा झाला, आणि मग नंतर त्याने मग ती डॉल कुठे दुसरीकडे गेली वगैरे वगैरे. तर त्या डॉलमध्ये एवढी नेगेटिव्हिटी भरलेली त्यांनी नेगेटिव्हिटी कशी भरलेली की तो नेहमी सांगायचा की तू फक्त माझीच डॉल आहे, मी तुला कोणाबरोबर शेअर नाही करणार. मग त्याच्यात एक स्टोरी अशी आहे की ती डॉल त्यांनी विकली किंवा मग तो शिफ्ट झाला आणि ती डॉल तिकडेच राहिली. रॉबर्ट नंतर जेवढ्या लोकांनी ती डॉल ठेवली त्यांच्या घरी, त्यांच्याबद्दल काय ना काहीतरी चुकीचं घडलंच. लोक मेलेली आहेत, लोकांची हेल्थ खराब झालेली आहे, लोकांची डायव्होर्स झालेली आहे, खूप सारे काय झालेले त्या डॉलबद्दल. म्हणजे एक ॲनाबेल जशी आहे तसा हा रॉबर्ट सुद्धा म्हणजे खूप वेस्टमध्ये पॉप्युलर आहे. आता जी रॉबर्ट डॉल आहे तो एका म्युझियममध्ये ठेवलेला आहे. आणि जर तू म्युझियम मधले गुगल जर करशील ना त्या म्युझियमचे पिक्चर्स वगैरे, तर या रॉबर्ट डॉलची अशी गोष्ट आहे की तुम्हाला जर त्या रॉबर्ट डॉलचा पिक्चर सुद्धा घ्यायचा असेल, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल फोटो घ्यायचा असेल, मी जर त्या म्युझियम मध्ये गेलो आणि मी बघितलं तिकडे रॉबर्ट डॉल आहे तिकडे ठेवलेला आहे, त्या डॉलचा जर मला फोटो जरी घ्यायचा असेल तर मला एक चिठ्ठी लिहायला लागेल रॉबर्टसाठी. मी लिहितोय की डिअर रॉबर्ट, माझं नाव हे आहे, मी इकडे तुला भेटायला आलेलो आहे आणि मी तुझा फोटो घेत आहे किंवा मग मी तुझ्याबरोबर फोटो काढत आहे, तर तू प्लीज चुकीचं मानू नकोस. आणि ती चिठ्ठी त्याच्या समोर लोक ठेवतात, अजूनही ठेवतात. बापरे.
आणि म्हणजे जसं ॲनेबेलला ठेवलेलं आहे एडन लॉरेनच्या म्युझियम मध्ये खाली प्रिस्टला बोलून काय काय, तर रॉबर्टला सुद्धा तसंच केलेलं आहे. म्हणजे एक म्हणतात ना बंधन टाकलेलं आहे की त्या डॉलला कुठेही दुसरी जागा ठेवू नाही शकत. पण लोक अजूनही जे म्हणजे जातात तिकडे, खूप सारे असे पण आहेत लोक. एक असा माणूस होता जो म्युझियम मध्ये गेलेला रॉबर्टला भेटायला, आणि तो म्हणजे त्याला असं अंधविश्वास वाटायचा. त्याला असं वाटायचं की अरे हे तर म्हणजे स्टोरी ओली बनवली असतील सो दॅट अजून लोक येऊ देत रॉबर्टला बघायला. आणि ते लोक म्हणजे म्युझियमची म्युझियम तिकीट्स विकायला वगैरे असं त्याला वाटायचं. तर हा गेला तिकडे, ह्याने फोटो केला आणि काय 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 चुकीचं बोलला तो रॉबर्टला की काय मी तुला म्हणजे बेसिकली मॉक करत होता त्याला की मी काय मानत नाही हे सगळं वगैरे, काय म्हणजे असं लोकांनी अफवा हे केली आहे ते केली आहे. हा माणूस आपल्या घरी जात होता त्याच म्युझियमने, आणि या माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि तो ऑन द स्पॉट मेला. बापरे. तर रॉबर्ट झालं. मग एक माझ्या फॅमिलीमध्येच एक स्टोरी आहे, माझ्या मम्मीचीच स्टोरी आहे, ही रिअल स्टोरी आहे अकॉर्डिंग टू माय मॉम. तर लहानपणी ना म्हणजे जेव्हा माझी आई आपल्या एजची होती, म्हणजे आपण तर आता मोठे आहोत, पण जेव्हा ती 17-18 वर्षाची होती, तर तिने ना जो आपला कोलाबा मार्केट लागायचा तेव्हा, म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे, तर त्या मार्केटवरून मम्मीने एक इयरिंग घेतलेली, कानातलं एक घेतलेलं. आता ते कानातलं असं होतं की एक हात शेप होता. ओके, हात होता असा, म्हणजे कानातलं जे होतं असं एक असं लटकता एक हात होता. आणि काही क्रीपी वाटलं नाही, म्हणजे एकदा बघताच की म्हणजे, कारण त्यावेळी ब्युटिफुल होतं आणि त्यावेळी थोडंसं काहीतरी वेगळंच युनिक होतं की अरे आपण कसं नॉर्मल कानातलं कुठलं शेप असतं की कुठला खडा असतो की काय असतं, हे काहीतरी वेगळं वाटलं मम्मीला, म्हणून मम्मीने तो घेतला, कानातले घेतले. आणि मम्मी घालायची ती कानातले, असे आवडायचं तिला. आणि असं झालं एका टायमाला की रात्रीची जेव्हा म्हणजे एका आठवड्यानंतर जेव्हा मम्मी झोपायची, तर तिला रोज रात्री वाईट स्वप्न यायचे काही ना काहीतरी, की म्हणजे असं झालंय तसं झालंय वेगळं. आणि एक रात्री तर असं झालं, म्हणजे खूप सिरियस घटना अशी झाली की स्लीप पॅरालिसिस म्हणतात ना आपण, तसं मम्मीला स्लीप पॅरालिसिस टाईपचा प्रकार झाला. म्हणजे आपण स्लीप पॅरालिसिस म्हणतो, पण मम्मीने जेव्हा वर्णन केलेलं तेव्हा असं तिला वाटलं की जो हात आहे ना, असे 2 हात गळ्यावर कोणतरी असं तिचा गळा दाबतोय, आणि मम्मी ओरडण्याचा प्रयत्न करत आहे की म्हणजे मला वाचवा, की म्हणजे कोण मला मारण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे, पण ती नाही करू शकली कारण ती एकदम डीप झोपेत होती असं. आणि जेव्हा डोळे उघडले मम्मीचे, तर तिला वाटलं की हा चला स्वप्न असेल, पण तिला असं वाटलं की हे स्वप्न नाही, हे खरंच होत आहे. मग तिने काय केलं, ते कानातले होते ते असे साईडला काढून ठेवले. आणि फनी गोष्ट अशी झाली की मम्मीची एक फ्रेंड होती, म्हणजे बेस्ट फ्रेंड टाईप होती, ती घरी आलेली आमच्या, आणि मम्मीचे कानातले तिने बघितले आणि तिने घेतले. म्हणजे मम्मीला सांगितलं नाही की मी घेते म्हणून, आणि एकदम म्हणजे फुल गपचूप घेतले. आणि खूप चांगले फ्रेंड्स होते, तर त्यांच्यामध्ये चालायचं असं, म्हणजे काय विचारायची गोष्ट नव्हती की बाबा ही गोष्ट जर आवडली, आपण करतो ना की मेलेलिया टाइप्स असं. तर मम्मीच्या फ्रेंडने तसं केलं. तर मम्मीच्या फ्रेंडने जेव्हा ती घेऊन गेली ते इयरिंग्स, ती घालायला लागली, दुसऱ्या दिवशी ती इयरिंग्स घेऊन परत आली मम्मीकडे, बोलली की बाबा हे काय, म्हणजे हा काय प्रकार आहे, मी घातले कानातले आणि मला सुद्धा सेम अनुभव आला जो तुला आला. आणि मम्मीने सांगितलं सुद्धा नव्हतं तिला की माझ्या बरोबर असं घडतंय म्हणून, आणि सेम प्रसंग मग तिला आला. मग तिने ते कानातले घेतले आणि मग कुठे नदीत फेकले की काहीतरी केलं ते. पण तेच आहे की म्हणजे आपण, मला सुद्धा अँटिक गोष्टी खूप आवडतात. मी कुठे अँटिक शॉप्स मध्ये जातो ना, तर असं वाटतं की बाबा ही गोष्ट आपण घ्यावी, पण त्या गोष्टीची हिस्ट्री काय असेल ते आपल्याला माहिती नाही. बरोबर. म्हणून आपण म्हणतात ना की कुठलीही मूर्ती किंवा मग कुठलीही देवाची मूर्ती सुद्धा मी म्हणतो की
एकदम छोटासा कुठले बाकड्यावर कोण विकतंय वगैरे वगैरे तर तुम्ही नका घेऊ. म्हणजे कुठल्या चांगल्या दुकानातनं घ्या, भलेही थोडेसे जास्त पैसे खर्च करा, पण कोणाला विचारून नाही घेणार तर ह्याचं काही ना काहीतरी निगेटिव्ह इफेक्ट येऊ असू शकतो. पण मजा आली अथर्व, आज खूप जास्त बोलले आता आपण. आणि स्पेशली आपण कुठे कुठे US घूम के आ गए आपण तो आज. वर्ल्ड टूर हो गया, आरे कॉलनी टू US जपान सगळं झालं. मजा आली. पण तिकडच्याही किती खूप भारी भारी गोष्टी आहेत बघायला गेलो तर. नेक्स्ट एपिसोड मध्ये वगैरे आपण घेऊ, त्याही गोष्टी घेऊ. तुम्हाला मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण हे आपण ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या, ह्या गोष्टी बाहेरच्या होत्या आणि जसं तुम्हाला बाहेरचं आवडतंच तर नक्कीच सांगा. तुम्ही अजूनपर्यंत अथर्वला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. त्याची इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. चला बाय.